या मताशी मी सहमत आहे. पण आत्ता अंबादास दानवेंना कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतं असं मला वाटतंय. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणतेही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉल केले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी हा त्याचा मागचा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप कामच आहे. अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत. असे प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्याच प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणात त्यांनी प्रगल्भता हरवलेली आहे. असल्यासारखं वाटतं कारण की तुमचा जो व्हिडिओ तुम्ही जो एक प्रचारादरम्यान व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामधला फोटो वापरून हा व्हिडिओ बनवलाय. आता अंबादास दानवेंना तेवढाच खेळ उरला आहे. लहान पोरांचे जे खेळ आहेत, मॉल कुठलाही फोटो मॉल करून त्याच्या याच्या माध्यमातून दाखवायचं असा हा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये जास्त गांभीर्याने बंद नोटीस दिली आहे. मी तुम्हाला नोटीसचं परत देतो. आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्य नाही त्यांनी जे सांगितलंय की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो तर आम्ही त्याला चॅलेंज दिले. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये काय म्हटलं त्यांच्यावरती काय कारवाई कोण करते? नोटीसमध्ये असं म्हटलंय की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानहानी केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा दाखल त्यांच्यावर दाखल करा. हा सगळा खेळ जो आहे तो तटकरेंचा कारण की तटकरे या सगळ्या खरं आहे. मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. लाव रे. अरे ऐका ना. खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेने मतरूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, रोहा, मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो. ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेचे मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. हा व्हिडिओ नक्की ना. बघा आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत. तुम्हाला पुरावे काय भेटले का तटकरेंनीच हे केले म्हणून काही? मी तुम्हाला फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाही आहे. हाच फोटो प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात. हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? नाही, तो त्यांच्याकडे होता फोटो. हा त्यांनी आता मागणी केली चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास करावी या सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे. त्यांची मागणी केली असेल या संदर्भातली तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. हे वॉर का सर क्लिअर झालं? कारण तुम्ही विधानसभेत लोकसभेत त्यांचं हे केलं होतं. हा वॉर का आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा असं आहे की आम्हा भरतशेठ असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वा पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळं पाहिजे असतं. आत्तापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितलेले आहेत. आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे. त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार? मुख्यमंत्री महोदय भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळे भेटणार. जी घडलेली जी हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेंना नाही, अंबादास दानवेंना नोटीस दिली आहे. बाकी आधी कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य बाहेर येईल. तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं. शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगड मधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच त्यांच्याबरोबर आहे. कारण चुकीच्या याची बाजू आम्ही कधीच धावून धरत नाही. जे असत्य असेल त्याविरुद्ध लढणार. पालकमंत्री पदाचा हा वाद आता विकोपाला नाही, रायगडचा पालकमंत्री वाद मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरतील. त्याविषयी आम्ही कायम आहोत. तर त्याच्यातला कुठलाही आता वादविवाद नाही आहे. पण एखाद्याला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचणं हे एका उच्चस्तरीय नेत्यांना शोभनीय निश्चित नाही. ओके. मॉर्फ केलेला व्हिडिओ टाकून माझी बदनामी केली असं महेंद्र दळवी यांनी म्हटलेलं आहे. दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा AI असल्याचा दावाही
महेंद्र दळवी यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. तर अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवींचा पैशांसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यानंतर महेंद्र दळवींवर मोठा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर महेंद्र दळवींनी या सगळ्या संदर्भात आता नवीन व्हिडिओ दाखवून हे सर्व दावे फेटाळून लावलेत. मॉर्फ केलेला व्हिडिओ टाकून माझी बदनामी करण्यात आली असंही यावेळी महेंद्र दळवी यांनी म्हटलेलं आहे.